नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका ताईंनो, तुमच्याकरिता एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे की आता तुम्हाला मिळणार आहे शिक्षकाचा दर्जा। काय आहे सविस्तर तर जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात। तर सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे। 2025-26 पासून लागू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण। यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे। आता अंगणवाडी सेविका शिक्षिका बनणार, म्हणजे आता केवळ पोषण व देखरेख नाही तर पूर्व प्राथमिक शिक्षण एक सशक्त केंद्र बनणार आहे। अंगणवाडी 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी खास खेळातून शिक्षण, अक्षर ओळख, अंक, शब्द, सामाजिक व बौद्धिक विकास यावर भर, शाळेची गोडी निर्माण करणं हेच मुख्य उद्दिष्ट असणार आहे। अंगणवाडी सेविकांसाठी ही बातमी खरोखर आनंदाची आहे। यामध्ये सेविकांचे प्रशिक्षण काय असेल तर 12वी उत्तीर्ण लोकांना 6 महिन्याचे प्रशिक्षण आणि 10वी उत्तीर्ण लोकांना 1 वर्षाचं बाल शिक्षण अभ्यासक्रम, डाएट मार्फत ऑनलाईन अभ्यास, कार्यशाळा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनिवार्य असणार आहे। अंगणवाड्यांची आकडेवारी प्रकल्प 553, अंगणवाड्या 10,556 आणि सेविका 1,25,000च्या वरती आहेत। यामुळे काय फायदे होणार तर लहानग्यांची शैक्षणिक पातळी सुरुवातीलाच भक्कम झेडपी शाळांमध्ये प्रवेश व गुणवत्ता वाढणार, ग्रामीण भागातील नवीन शाळांना उजाळा मिळणार। यामधून निष्कर्ष निघाला की अंगणवाडी शाळा म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे केंद्र बनतील, सेविका प्रशिक्षित शिक्षिका होतील आणि शिक्षण हे खेळ, विज्ञान आणि आनंद यांची त्रिसूत्री असेल। ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा, कारण आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना वाचवण्याकरिता अंगणवाडीसुद्धा त्यांना जोडण्यात येणार आहेत। बातमी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की लिहा। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचवा, कारण ही आपल्या बाल्यांच्या भवितव्यासाठी चांगली गोष्ट आहे। तर चला परत भेटूया एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।